हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज एक मी अगदी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर हा एक सॅलडचा व्हिडिओ आहे, म्हणजे कोशिंबीर म्हणू शकता एक. तर आता हळूहळू उन्हाळा सुरू व्हायला लागला आहे आणि आपल्याला असं काही ना काही थोडंसं थंडावा देणारं आणि तोंडी लावण्यासाठी म्हणून हवं असतं. तर आज मी काकडी गाजर यापासून अगदी झटपट एक कोशिंबीर बनवली, तर त्याचीच रेसिपी आज शेअर करते. तर एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 टोमॅटो चिरून घेतलेत. तर ते घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अगदी पाव चमचा चाट मसाला घातला आहे. आणि हे आपल्याला अगदी ओबडधोबड असं वाटायचं आहे. फार बारीक त्याची पेस्ट करायची नाही आहे. तर आपल्याला ते फक्त ओबडधोबड असं वाटायचं आहे, जाडसरच ठेवायचं आहे. तर आता बघू शकता मी ते वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ते आपण काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये. तर हेच तुम्ही खलबत्त्यामध्ये वगैरे कुटून घेऊ शकता, तर ते त्याची टेस्ट खूप छान येईल. आणि कांदा घालतोय आपण, तर हे लगेच खावं लागतं 1-2 तासाच्या आत. हां, तर आता ते आपण एका बाउलमध्ये काढले. त्यानंतर ही किसलेली काकडी आहे, तर एक मोठ्या साईजची काकडी मी किसून घेतली आणि एक मोठ्या साईजचा गाजर किसून घेतलेला आहे. तर त्यासोबत अगदी अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार घातलेलं आहे मीठ. आणि आता हे आपल्याला म्हणजे त्याला कोशिंबीर म्हटलं की त्यामध्ये दही आलंच, तर मी त्यामध्ये अगदी 1 वाटी भरून दही घातलेलं आहे. आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी घट्ट असं दही आहे. आणि दही कसं जेवढं आपण कोशिंबिरीमध्ये जास्त घालू, तर तेवढी कोशिंबिरीला टेस्ट छान येते आणि त्यामुळे थंडावाही आपल्या पोटाला चांगला मिळतो. तर आता मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता हलकंसं ते मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण त्याची पुढची प्रोसेस करणार आहोत. तर एका तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम केले. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातले आणि अगदी थोडंसं हिंग घालायचे. तर तुम्हाला हिरवी मिरची जरी त्यामध्ये तडक्यामध्ये घालायची असेल, कढीपत्ता घालायचा असेल, तर तुम्ही घालू शकता. पण मी फक्त मोहरी आणि हिंगाची जी आहे ती फोडणी दिलेली आहे. आणि आता आपल्याला ही फोडणी पूर्ण या कोशिंबिरीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून सगळ्या आपल्या या कोशिंबिरीला, किंवा आपण रायता म्हणू शकतो, या रायत्याला छान अशी टेस्ट येईल. तर आता मी ते छान असं मिक्स करून घेतले. वरून घातलेले आहे कोथिंबीर. तुम्ही त्याच्यासोबत पुदिनाही बारीक चिरून घालू शकता, त्यानेही टेस्ट छान येते. आणि आता अशा प्रकारे आपली ही कोशिंबीर रेडी झालेली आहे. तर मी बनवलेलं हे कोशिंबीर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील, तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.